दादा, भोकरदनमध्ये भारतीय जनता पक्षाला खरं तर खूप जास्त जागा मिळाल्या आहेत असं म्हणलं तर वेगळं ठरणार नाही. मात्र नगर अध्यक्षपद तुमच्याकडून थोडक्यात मिळालं आहे, काय सांगा? स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा भोकरदन नगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा कधीच कोण्या पक्षाचा विजय त्या ठिकाणी झाला नाही. हा विजय आमचा आहे अशा आवेशात कोणी राहू नये आणि असा आवेशही कोणी आणू नये. हा सामाजिक समीकरणाचा विजय आहे. भोकरदनचं सामाजिक समीकरण जर पाहिलं तर जवळपास 60-40% आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे कष्ट घेतलेत, जे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्या बळावर आम्ही जवळपास अर्ध्या जागा या ठिकाणी जिंकलो. म्हणजे 9 जागा आम्ही जिंकलो. तर जो काही विजय आहे त्या विजयाबद्दल त्यांनी फार उत्साहित होण्याचं कारण नाही आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुका आत्ता लगेचच आहे. त्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ. त्या टायमाला त्यांच्या पक्षानं विजय मिळवून दाखव. गेले 40 वर्ष त्यांना इथं सभापती नाही, पंचायत समितीचा कारखाना त्यांच्या ताब्यात नाही आहे, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही आहे, जास्तीचे मेंबर, पंचायत समितीशिवाय इथं मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात नाही आहे. एकही संस्था आणि एकही निवडणुकीत ते भारतीय जनता पार्टीला भारी भरले अशी कोणतीही निवडणूक नाही. केवळ नगरपालिकेमध्ये त्यांचं बहुमत असतं आणि त्याचं कारण आहे की सामाजिक समीकरण. त्यामुळंच मी आपल्याला म्हणलं की हा विजय कोण्या पक्षाचा नाही तर सामाजिक समीकरणाचा विजय आहे.